नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ठाण्यातल्या नितीन जंक्शन या परिसरामध्ये इथे मनसेने बॅनरबाजी केली आहे. अलीकडे मुलुंडमध्ये एक मेट्रो दुर्घटना झाली. मेट्रोचं स्लॅब कोसळून म्हणजे चालू असलेल्या मेट्रोचं स्लॅब कोसळून रिक्षा आणि कारचं नुकसान झालं. त्यात एका माणसाने जीव देखील गमावलाय. त्या संदर्भात प्रशासनाने काहीतरी निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाला कुठेसा विरोध मनसेच्या स्वप्नील महेंद्रकर यांनी केलाय. आपण या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेऊया. अचानकपणे मेट्रोचा स्लॅब कोसळून माणसाचा एका जीव जातो आणि त्याच्या परिवाराला फक्त 5 लाख रुपयाची मदत केली जाते. काय वाटतंय आपण? कुठलीही दुर्घटना इन्फ्रास्ट्रक्चरची अचानक घडत नाही. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल सेफ्टी कन्सर्न्स आहेत, म्हणजे सुरक्षेच्या ज्या उपाययोजना आहेत त्या बरोबर राबवल्या न गेल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही दुर्घटना घडल्यानंतर ज्याचा जीव गेलाय त्याला फक्त 5 लाख रुपये देतात. आज मुंबईकर आणि MMR लोकांचा जीव हा 5 लाख रुपये एवढा स्वस्त झालाय का? आणि दुसऱ्या बाजूला सरकारने जी कारवाई केली ती फक्त दिखाव्यापुरती केलेली आहे. आज दुर्घटना घडल्यानंतर संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करता, त्याला बरखास्त केलं पाहिजे. आज संबंधित 1 लाख कोटीचं काम आणि तुम्ही फाईन किती मारता? 6 कोटी. तुम्हाला जर फाईनच मारायचे तर मोठी मारा किंवा संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा. कारण आज मुंबईकरांचा जीव मुंबई तर सुरक्षित नाहीये. विकासाच्या आड कोण येत नाहीये. विकास झाला पाहिजे, आम्ही पण विकासाच्या बाजूने आहोत. पण विकास जेव्हा होतोय तेव्हा जर सामान्य माणसांचे असे जीव जायला लागले तर असा विकास करायचा काय? तर विकास करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना व्यवस्थित राबवल्या पाहिजे आणि सरकारने त्याच्यावर कुठे ना कुठे अंकुश ठेवला पाहिजे. एक सर असा प्रश्न आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या कामगारांनी तिकडे काम केलं त्यांना तात्काळ सस्पेंड केलंय, मात्र त्यांच्या पुढे काही प्रोसेस झाली नाही. सस्पेंड म्हणजे काय असतं? सस्पेंड म्हणजे 3-4-6 महिन्यामध्ये एक काहीतरी थातूर चौकशी लागतात, तो अधिकारी परत येतो. तुम्हाला कारवाई करायची ना, बरखास्त करून टाका, नोकरीवरनं काढून टाका. परत अशा घटना घडतात का बघा. तुम्ही सरकार म्हणून आज तुमच्याकडे जी संधी आहे तर त्या संधीचा उपयोग करून ह्यांच्यावर वचक ठेवा. तसं आपली काय मागणी आहे ह्या संदर्भात नेमकी? आमची एकच मागणी आहे की सरकारने संबंधित कुटुंबाला भरीव मदत करावी आणि अशा दुर्घटना भविष्यात घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना ह्या ठोस राबवण्यात याव्या. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. आता ह्या मागणींकडे प्रशासन नेमकं काय प्रतिक्रिया देतो हे सगळीकडे पाहण्याचं लक्ष लागतंय. आणि तसंच मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.